आधीच बोललो होतो की उन्हाळ्यामध्ये मल्चिंग एवढी फारशी सक्सेस होणार नाही, कारण भरपूर ऊन पडत आहे. आणि आम्ही जी टोमॅटोला मल्चिंग टाकली होती आता काढून टाकतोय, कारण टोमॅटोची वाढच होत नाही. जसं झाड आहे पहिल्या दिवशी लावलेलं तसंच आहे. ही चूक आम्ही केली आहे आणि जे खरं आहे ते दाखवण्याचा प्रयत्न करतो. चांगलं आहे ते नाही. तर जे आपले ओपन प्लॉट होता तो सध्या चांगला आहे आणि मल्चिंगवरचा प्लॉट आहे ना तो थोडासा वाफेमुळे किंवा गरम उष्णतामुळे ना त्याला वाढ भेटत नाहीये, म्हणून आम्ही आता ही मल्चिंग काढतोय. हाऊ वॉज द फिलिंग? पुरामंदी जाळ पेटला. मजाकची गोष्ट सोडा, अजूनही एखादा पाऊस पडू द्या आणि मग टोमॅटो पिकाचं नियोजन करा. आणि जर मल्चिंगवर लावत असेल तर कमीत कमी एखादा पाऊस तरी पडला पाहिजे, जमीन गार झाली पाहिजे. कारण इतकी खतरनाक हीट आहे ना, तर तो पेपरमधून इतकी खतरनाक हीट येते की झाडाची वाढ होत नाही. त्यामुळे आम्ही तो पेपर फाडलाय. आता काही लोक नावही ठेवतील एवढा खर्च कशाला केला. ठीक आहे, पहिली वेळ होती, आम्हाला माहीत नव्हतं, आम्ही करून बघितलं. पण ते प्लॉट रिकवर कसा करायचा ना तो आम्हाला माहिती, तो आम्ही करू. आणि ओपनचे झाडं दाखवतो तुम्हाला मी. सध्या ओपनची कंडिशन चांगली बऱ्यापैकी, म्हणजे ते मनात भरत आहे की आपण काहीतरी लागवड वगैरे केली. आणि मल्चिंगवरती तसं होत नाही, म्हणून तो आम्ही पेपर काढलाय. आता तो रिकवर कसं करायचा तो आम्ही बरोबर करू. पण सध्या बाकीच्या शेतकऱ्यांनी थांबलं पाहिजे एखादा पाऊस पडेपर्यंत. तुमची नुकसान नका करून घेऊ आणि कष्ट अजिबात वाया घालू नका, बस एवढं.